नमस्कार मित्रांनो, माझ्या केक विथ ट्रेक व्लॉग या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पुन्हा वासोट्याला आलेलो आहोत आणि आमच्या महाविद्यालयाची सहल आज इथं निघालेली आहे। हे आमचे महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षक असे सगळं मिळून आज आमची ही देऊर कॉलेजची सहल निघालेली आहे। आणि आता आम्ही मुनावळे या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्या बोटीतून बसून आता आम्ही पुढे जाणार आहोत। चला अरे बोटीत बसा सगळ्यांनी। आम्ही आता बोटीत बसलेलो आहे आणि बोटमध्ये सर्व माणसं आणि हे बघा हे ते दादा सर आहेत आणि हे आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी। हे सगळे ब्लॉग मध्ये येणार आहेत बरं का आपल्या। विषय हार्ड आहे। ही समोरची जी बोट चाललेली आहे ती आमची बोट आहे आणि आता आपण समोर पाहू शकतो इथं आता वासोट्याला वर जात असताना खाली तुमच्याकडे किती प्लास्टिक आहे याची चेकिंग होत असते आणि हे आमचे विद्यार्थी त्यांना सांगत आहे त्यांच्याकडे किती प्लास्टिक आहे आणि याच्यामुळं आपल्याला प्लास्टिक विषयीची जागरूकता निर्माण होते आणि निसर्गामधील पर्यावरणाचा समतोल राखला जातो। आणि हे वासोट्यामधील सगळ्यात चांगली ही प्रॅक्टिस आहे की तुम्ही जेवढा प्लास्टिक कचरा वर घेऊन जाणार तेवढे प्लास्टिक खाली आणून द्यायचे, अन्यथा तुम्ही जे 1000 रुपये डिपॉझिट आहे ते डिपॉझिट जप्त केलं जाते। 500 रुपये डिपॉझिट जमा होईल तुमचं। चेकिंग झाली आणि आता प्लास्टिकची चेकिंग करून आता आमचा सर्व ग्रुप वर निघालेला आहे। चला पुढे या। आवाज कोणाचा? फक्त काकांचा। हे बघा हे आमचे एनएसएसचे विद्यार्थी या घनदाट अशा जंगलातून सगळी लोक जात आहेत आणि वासोट्याचं हे घनदाट जंगल। जय भवानी, जय शिवाजी, धावणीने सामना। हर हर महादेव, हर हर महादेव। इथं पुढे आल्यानंतर आपल्याला एक मारुतीचं मंदिर भेटतंय आणि गणपतीची मूर्ती। हे आले सगळे, आमची लोक मागे राहिली त्यांना इशारा देण्यासाठी आमचे मेंगाळ सर आता इशारा देत आहेत। कावळा कुठे? कावळा कावळा अरे कावळा कुठून आलाय? आपण आता समोर जे दिसत आहे हा जलाशय, या जलाशयाच्या तिथं आम्ही उतरलो आणि तिथून आम्ही या जंगलातल्या वाटेतून मधून साधारण 3 ते 4 किलोमीटर सोडून आता इथं वर आलेलो आहोत। आणि इथं आपण पाहू शकता अजून थोडंसं वर गेलं या झाडाच्या इथं का इथं आपल्याला वासोटा किल्ला वर आपण पोचू। साधारण 3 तासाची चढाई करून माणसं इथपर्यंत येत असतात। वासोटा हा जंगल ट्रेक असून त्या ठिकाणी असणारे जे काही व्याघ्र प्रकल्प आहे आणि त्यामध्ये असणारे जे प्राणी आहेत त्यांना आपल्याकडून इजा पोचू नये याची आपण काळजी घ्यायची असते। आणि अतिशय सुंदर असा हा परिसर आज आमच्या महाविद्यालयातील सर्व मुलं आणि मुली आम्ही घेऊन आलो। तेव्हा काय यांचे फोटो काढायचं चालू आहे।
हे आमच्या महाविद्यालयातील जे क्लर्क आहेत जय कदम हे या ठिकाणी आता वर येऊन बसलेले आहेत आणि आपण आता त्यांना विचारूया कसं वाटतंय. कसं वाटलंय जय काका? एकदम मस्त, अप्रतिम, मस्त. जंगलातून चालत येताना एक वेगळाच अनुभव आला. कधी न विसरणारा अविस्मरणीय क्षण असा अनुभव मला या सहलीत आला. वासोट्याला आल्यानंतर आपल्याला शेवटच्या टप्प्यात ह्या दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. इथं आला म्हणजे आता तुम्ही गडावर पूर्ण पोहोचलेला आहात असं समजावे. जा आता आपण वर आलेलो आहे वासोट्यावर आणि समोर आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसत आहे. आणि या आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी या पहिल्यांदाच वासोट्यावर आलेल्या आहेत. हां, आता तुम्हाला कसं वाटलं बरं गड सोडून? अनुष्का छान खरंच खरंच आता बघा खरं बोलली. घरच्यांना सांगा आपल्या मम्मीला फोन करून सांगा आता रेंज आली बघ इथं. हे आमचे सगळे लोक इथं बसलेले आहेत आधीपासून येऊन छानपैकी. हे इथून सगळी उतरत खाली आणि समोर जरा निमुळता रस्ता आहे, दोन्ही बाजूला खाई आहे. हा घे, बांग पाडून घे किशोर. नाही, तुमची मुलाखत घ्यायची की. आता यांना थोडासा त्रास झालेला आहे आणि ज्या लोकांना सवय नसते अशा लोकांना त्रास होतच असतो. आणि हे आमचे ऑडिटर वाळिंबे साहेब यांना रणजितदादांनी आणलं, परंतु त्यांनी शेवटी हिंमत दाखवून तिथपर्यंत आले. त्याबद्दल मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांना कसं वाटलं जरा विचारतो. प्रथमतः मी वासोट्यापर्यंत इथपर्यंत या सगळ्यांच्यामुळं आलेलो आहे. खूप आनंद द्विगुणित झालेला आहे. मला पहिल्यांदा वाटलं होतं फार काय नाही, मी चढू शकेन सहजरित्या, पण निम्म्याच्या वर आल्यानंतर मला एकदम ब्रह्मांड दिसल्यासारखं झालं. पण नंतर रणजित सर जे आहेत त्यांच्यामुळं आणि त्यांच्याच केवळ प्रोत्साहनामुळं आल्यावर इतका आनंद वाटतोय की मी सर केलेला आहे वासोटा. पूर्वी जसे शिवाजी महाराजांना आणि मावळ्यांना काय वाटत असेल ह्याचा आनंद मी आणि खूप आनंद. आणि त्रास झाल्यावर कसं वाटतं? त्रास झाल्यावर अक्षरशः फिरते ब्रह्मांड काय असतं ते कळतंय. शेवटचा क्षण कुठला असतो त्यामुळे व्हिडिओ बघणाऱ्यांनी पण बघावं की येताना एनर्जी साठवून या आणि अजिबात कमी पडू नका. प्रॅक्टिस पाहिजे, स्टॅमिना पाहिजे, चालायचं भरपूर स्टॅमिना ठेवा, त्याशिवाय माणूस जात नाही. आणि हे आमचे असे व्हिडिओ बघून लोक पण असे प्रेरित होत असतात, येत असतात. आणि आलं पाहिजे, लोकांनी फिरलं पाहिजे. आता आपण वासोट्याच्या नागेश्वर कड्याच्या इथं आलेलो आहोत आणि इथे आपल्याला ही बुरुज दिसत आहे आणि समोर जे काय नागेश्वर जे मंदिर आहे, शिवाची पिंड आणि गुहा आहे ती या इथं आहे. पुढं त्या तिकडं नागेश्वर आहे. आपण आता बाबूकड्याच्या इथं आलेलो आहोत आणि इथून आवाज घुमत असतो, तर आपण जरा प्रयत्न करूया आवाज येतोय का परत रिटर्न. आम्हाला आलेला आहे, तुम्हाला आलं का नाही माहीत नाही. आता चला जाऊया माघारी. चलो निलेश,
हे आमचे सर्व विद्यार्थी. इकडे बघा की जरा. हां आता आलेला आहे आवाज आणि खूप छान अशी आरोळी यांनी दिलेली आहे. आणि आता आपण परत माघारी निघालेलो आहोत. चला प्रस्थान करूये. हे बघा मित्रांनो, आपण आता वासोटा या किल्ल्यावर आलेलो आहोत आणि वासोटा किल्ल्यावर आपल्याला खालीच आमची चेकिंग झालेली होती. तिथं आम्हाला सांगितलं होतं की एक रॅपर जर तुम्ही नाही आणलं तर तुम्हाला 500 रुपये दंड असेल. आणि आता आम्ही वर आलेलो आहोत, हनुमानाच्या मंदिराजवळ आलेलो आहे. मागे हनुमानाचे मंदिर दाखव जरा. हां इकडं. आता या हनुमानाच्या मंदिराजवळून आम्ही ही एवढी प्लास्टिक गोळा केलेली आहे आणि हे आता आम्ही खाली घेऊन जाणार आहोत. आणि यावरून आपण एक लक्षात घेऊ शकतो. झालं काय? हां, याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की माणसांना कितीही आपण मनाई केली, 500 रुपये दंड जरी ठेवलेला असला तरी सुद्धा आपली ही शिवप्रेमी मंडळी नुसती छत्रपती शिवाजी महाराज की जय मोठ्याने ओरडतात, पण गळावर पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिक कचरा टाकू नये ही गोष्ट आम्हाला कळत नाही. आणि 500 रुपये दंड असताना सुद्धा आता आम्ही या एवढ्या बाटल्या गोळ्या केल्या आहेत. यावरून आपण या गोष्टीचं गांभीर्य लक्षात ठेवलं पाहिजे आणि सर्व जनमानसामध्ये हा संदेश पोहोचला पाहिजे की आपले गड किल्ले आपण स्वच्छ ठेवले पाहिजेत आणि त्या ठिकाणी आपण प्लास्टिक कचरा टाकू नये. धन्यवाद. सुरू. हां, तर मित्रांनो, मी आता वासोट्यावर मी आणि माझ्या प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाचे आम्ही 30 लोक वर गेलो होतो. आम्ही आमची तर प्लॅस्टिक आणलीच, परंतु आम्ही आमच्या व्यतिरिक्त जे वर पडलेलं प्लॅस्टिक होतं, कारण या ठिकाणी वासोट्यावर हे आमचे कर्मचारी दादा आहेत, ते खूप चांगलं काम करतात की वर लोकांना प्लॅस्टिक घेऊन जाताना ते प्लॅस्टिक मोजून घेतात आणि तेवढीच प्लॅस्टिक परत मोजून घेत रिटर्न असतात. आणि जेवढी प्लॅस्टिक तुम्ही नेली तेवढीच इथं माघारी आणून द्यावं असं या वासोट्या इथं नियम आहे. आणि जर तुम्ही नेलेली प्लॅस्टिक परत नाही आणली तर तुम्हाला 500 रुपये दंड आहे. आणि असं असताना देखील ही लोक खूप चोखपणे काम करत असतात, पण तरीसुद्धा माणसं चोरून काही प्लॅस्टिक घेऊन जातात आणि ती वर टाकतात. तर ती आम्ही इथून वरून परत घेऊन आलेलो आहे. त्याबद्दल मी जरा यांनाच विचारतो तुमचं काय म्हणणं आहे. तर हे नेहमी असतात, आम्ही आजच आलो. आपलं नाव काय दादा? कोंडीबा जाधव. कोंडीबा जाधव. आपण इथं वन विभागाच्या इथं वासोट्यावर काम करत असतात. तर आता हे आम्ही जे प्लॅस्टिक घेऊन आलो खाली, तर ही जी लोक टाकतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? असं आम्ही आमच्या तऱ्हेने काम करतो, वगैरे करतो, प्लास्टिक वगैरे घेतो त्यांच्याकडून, तरी ही चोरटी टाकतातच. त्यामुळे जर आम्ही लक्ष टाकतो तरी आम्ही गाडावरती जातो. प्लास्टिक जमा करा किंवा काय पडलंय का हे बघायला जातो. आणि एखादी अशी जे टोरफोर असतात ते अशी करून त्यांच्याकडे टाकतात प्लास्टिक, असं होतं. तरी सुद्धा तुम्ही जे काम करता या गडावर हे खरंच वंदनीय आहे. तुम्हाला आमचं सॅल्यूट. कारण तुम्ही हे सगळं करता म्हणून अख्ख्या गडावर आम्हाला हे एवढंच प्लॅस्टिक मिळालं. अन्यथा दुसऱ्या गडावर गेल्यावर 2-3 बॅग आणावं लागतं, प्रत्येकाला एक बॅग आणावं लागतं. आम्ही दुसऱ्या गडावर जातो तिथं आम्हाला एक बॅग प्रत्येकाला आणावं लागते. तरी आपण लक्ष देता त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आता या मुलीने आताच मला म्हणजे काका हे प्लास्टिक आमच्याच आहेत त्या मुली, आमच्या कॉलेजच्याच मुली होत्या, त्या NSSच्या आमच्या विद्यार्थिनी आहेत. ठीक आहे, धन्यवाद. पण आपण लोकांना हा संदेश देऊया की पर्यावरणाचं आपण रक्षण केलं पाहिजे आणि प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे. तर आपण अशा पद्धतीचं प्लॅस्टिक संवर्धन करूया आणि गडांवर प्लॅस्टिक टाकू नये ही पुन्हा मी या ठिकाणी नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छानपैकी आम्ही बोटिंग केली आणि आता इथे येऊन टेंटमध्ये राहिलो आणि आता टेंटमध्ये झोप झालेली आहे. आता आम्ही घरी निघालेलो आहे परत माघारी. चला, येत आहे ना घरी? येत आहे ना? नाही मिळणार तिथं.
अशा प्रकारे आमचे सारथी सोमनाथ जंगम यांनी आता गाडी काढलेली आहे आणि आमचा आता या सहलीचा शेवट झालेला आहे आजच्या. आमचे हे आदाटे सर यांनी दिवसभरामध्ये खूप चांगलं नियोजन केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. छानपैकी बोटिंग वगैरे घडवून आणली सगळ्यांना, जेवण वगैरे छान होतं. चौरे सर यांचे सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर आपण सर्व या ट्रेकिंगमध्ये आलात, सहभागी झाला, दिवसभर आपण गंमत जम्मत मजा केली, आमच्या व्हिडिओमध्ये आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती संभाजी महाराज की, नमो पार्वती हर हर. शॉर्टमध्ये हा बोला. नमस्कार, मी जान्हवी माने. तर आम्ही आता वासुदेला आलेलो आहोत, म्हणजे चाललेलो आहे, घरी निघालेलो आहे. आहोत. तर आम्हाला खूप छान मजा आली, म्हणजे जर पाय दुखतात पण तरी सुद्धा आम्ही बोटिंग केलं, छानपैकी जेवलं, मजा मस्ती केली. धन्यवाद. आणि परत येणार का तुम्ही? नाही फक्त कॅम्पिंग साठी आणि बोटिंग साठी येणार, पण मग गड चढणार नाही. हे बघा, हे आमच्या तरुण विद्यार्थ्यांना गड चढल्यानंतर बघा कसा त्रास होतो. आहे आणखीन कोणाला काय बोलायचंय का? सर तुम्हाला काय म्हणायचंय का? हा धन्यवाद. हा तू अनुष्का काय म्हणते का? आणि अशा प्रकारे हे बघा, हे यांनी सांडलेलं आहे पाणी. पोटभरे सर, हा पोटभरे सर, आता तुमची प्रतिक्रिया घेऊया. पोटभरे सरांना आमच्या थोडासा त्रास झालेला आहे बरं का, मला माहिती आहे, तरी सुद्धा ते आता असतात. आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया. हा तुम्हाला कसं वाटलं? आजची ट्रिप खूप अविस्मरणीय अशी होती. खूप छान आम्ही सर्वांनी आनंद घेतला. अतिशय चांगलं नियोजन, परफेक्ट होतं. आम्ही पुन्हा येऊ. पाय किती दुखतायत तुमचे? पाय भरपूर दुखायला लागले. हा आता उद्या परत सांगा बरं का. पवार मॅडम, हा तुम्हाला कसं वाटतं? आता विशेष म्हणजे या सहलीचे नियोजन पवार मॅडम यांनी केलेलं आहे, कारण त्यांच्या बीकॉमचे या सर्व मुली आणि मुलं हे आलेले आहेत. तर मॅडम जरा इकडे बघा तुम्ही. काय झालं? हा तू बोल. मॅडमला खूप मजा आली, पण आता त्यांचे पाय दुखते, त्यामुळं अशा पद्धतीने बघा, सगळ्यांचे पाय तर दुखतच आहेत, कारण परमेश्वराने आपल्याला पाय दिलेले आहेत आणि ते दोनच आहेत. मेंदूला झटके लागलेत ना? हे मेंदू व्यवस्थित आहे ना? कुठं दाखव ना. नमस्कार. सगळ्यात जास्त एन्जॉयमेंट केलेला माणूस आज मी आहे. ज्यानं जीवनातलं थ्रिल खऱ्या अर्थानं ज्यानं अनुभवलंय तो माणूस मी आहे. पहिल्यांदा आलेलो वासोटा कसा असतो ते पहिल्यांदा अनुभवलेला आहे आणि त्याचं थ्रिल जे आहे, जीवनात ब्रह्मांड पाहिलेला माणूस जो मी असेल, पुढील या मी त्याला अनुभव सांगेन. पुन्हा तो चढलाच पाहिजे एवढं मी 100% सांगेन. तुम्ही पुन्हा येणार का? डबल येणार, पुन्हा येणार, फुल स्टॅमिना येणार. अरे वा वा वा, घेऊन जाणार एकाला. हे बघा असं आईस्क्रीम. हा आईस्क्रीम हे देणार आहेत सगळ्यांना. ओके, आता आईस्क्रीमचा पण व्हिडिओ काढला जाईल थोड्या वेळानंतर. चला चालेल, बोला की आईस्क्रीम द्यायचे त्यांना. हा ठीक आहे. कसं वाटतंय? छान, अप्रतिम अप्रतिम. छान सहल झाली, नियोजन चांगलं झालेलं आहे आणि पुन्हा असंच नियोजन करावं असे आम्ही अपेक्षा.
आणि मी पुन्हा येईन. पुन्हा येणार. हा पुन्हा येणार. पुन्हा येणार. मग तुम्हाला काय वाटतंय? हा आता कसं वाटतंय? ए नीलू नीलू पण निरू फुले आणि निलेश. हा बोला. आल्याबद्दल सर्वांचं स्वागत. स्वागत नाही आता धन्यवाद मान. संध्याकाळ झाली. हा बरं म्हणा बरं. वासोटा किल्ला केल्याबद्दल सर्वांच कॉलेजच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि असंच पुन्हा एकदा चांगली थंड रम्यमय ठिकाणी जाऊ. ओके धन्यवाद. गौरव काय म्हणतोय का? वासोटा किल्ला खूप चांगला आहे. नियोजन चांगलं केलेलं आहे. काल सहलीचा आनंद खूप झाला. पुन्हा येणार. ओके सृजन बोल बोल. गाडी खूप आते आहे. ट्रेकिंग करायला मजा आली आणि स्विमिंग करायला मजा आली. आमचं आता बरेच पण येणार. तुला आनंद झाला आम्हाला. अजून काय बोललो. हे आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर शिवाजी चौरे सर हे आमच्यासोबत आज दिवसभर आले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. खूप खूप आभार. आणि आता तुम्हाला कसं वाटतंय? एकदम व्यवस्थित आपली जे ठरलेली होती सहल स्टाफ आणि विद्यार्थी यांची संयुक्त सहल एक आपण करावी असा आपला प्रयत्न चालवतो एक महिना आणि त्याला आज यश मिळताना दिसतं. आपण एक ऐतिहासिक सहल जे अतिशय महत्त्वाचे आहे. दुर्गम असा गड आणि किल्ला आपण सर केला. त्याची माहिती आपण घेतली आणि मुलांना हेल्थचं महत्त्व त्या माध्यमातून आपण समजावून सांगितलं. या सहलीचं मला वेगळ्या अंगानं विशेष प्रयत्न वाटतं कारण स्टाफची बरीचशी लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत स्वतःवर उत्स्फूर्तपणे. ओके धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. आणि आता आपण थांबवूया व्हिडिओ.